अरे टैंकर तो संप है ना, पेट्रोल डीजल अभी तो आधा घंटा में खत्म हो गया। अभी करेगा। माझं नाव राजू मुंदड आहे। मी ठाण्यामध्ये माझा पंप आहे 3 पेट्रोल पंपच्या इथे। पेट्रोल डीलर्स असोसिएशन ठाणा, रायगड आणि पालघर जिल्हा या संघटनेचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे। सध्याची स्थिती काय, सकाळपासून आपल्या पेट्रोलची स्थिती काय? सध्याची स्थिती अशी आहे, माझा पंप आता 1 तासाभरापूर्वी संपलाय, माल बंद करावा लागलाय। माझ्या समोरचा आहे त्यालाही बंद करावं लागलं, त्याच्याकडे फक्त थोडं डिझेल उरलेलं तो तेवढं डिझेल टाकतोय। ठाण्यामध्ये आत्ताच्या घटकेला अर्धे पंप बंद झाले माल नसल्यामुळे। माझीवाडात थोडंफार चालू आहे, बाबुवाईला चालू आहे, मानपाड्याला एखाद दुसरा पंप चालू आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे, कालपासून मला माल आलेला नाही आहे। 2 दिवस, आज दुसरा दिवस ॲक्च्युली, संडे पण नव्हतं, सोमवारी पण माल आलेला नाही। 2 दिवसाचा स्टॉक नॉर्मली आम्ही सेफ साईड ठेवतो, तर तेवढ्यापुरतं आमचं चाललंय। आणि आता काल संध्याकाळपासून ॲक्च्युली बरेचसे पंप बंद पडायला लागले, त्यांची कॅपॅसिटी कमी होती, छोटे पंप होते ते, आणि त्याचा बोजा जो आहे तो बाकीच्या पंपांना आल्यामुळे तिथे सेल तो एक्स्ट्रा वाढला। 31 तारखेचा एक सेल होता तो वेगळा वाढलेला सुट्टी असल्यामुळे आणि 31 डिसेंबर असल्यामुळे, प्लस हे कालपासून जसे जसे एक छोटे छोटे पंप बंद पडायला लागले, यांचा बोजा दुसऱ्यांवर येऊन आज बहुतेक करून माझ्या हिशोबाने मॅक्झिमम पंप संध्याकाळपर्यंत, जर माल आला नाही, काही तोडगा निघाला नाही, आज संध्याकाळपर्यंत बरेचसे पंप, मॅक्झिमम पंप बंद होते। सध्याची स्थिती एवढी विकट का झाली आहे? म्हणजे आपल्याला सरकारशी बोलणं झालेलं आहे का? नॉर्मली कॉन्ट्रॅक्टर आहे, जे ड्रायव्हर्स आहेत, त्यांच्याशी आपलं काय बोलणं झालेलं आहे का? केंद्रीय सरकारने जे कायद्यामध्ये तरतूद किंवा जे चेंज आणलं आहे हिट अँड रन केसचं, त्याचे हे पडसाद आहेत ॲक्च्युली। त्याच्यामध्ये डायरेक्ट जो ड्रायव्हर आहे त्याच्यावर ही गदा येते, त्यामुळे ते घाबरलेले आहेत किंवा त्यांना काही सुचत नाही आहे आणि त्यांनी काम करणं सोडून दिलं। त्यामुळे ही परिस्थिती थोडी बिकट पण आहे आणि थोडी आश्चर्यजनक आहे, कारण एरवी एखाद्या संघटनेतून कॉल देते,
स्ट्राईक करण्यासाठी आम्ही. याच्यामध्ये काही स्ट्राईक नाही आहे किंवा काही ऑर्गनाइज्ड वेमध्ये काही केलेलं नाही आहे. लोकांनी स्वतःच्या हिशोबाने स्वतःच्या याच्या पोटी सोडून दिलेलं आहे, कामच करणं सोडून दिलं, गाड्या अशाच रस्त्यावर सोडून दिलेल्या आहेत किंवा बाहेर आलेले आहेत. त्यामुळे हा प्रॉब्लेम ओव्हरऑल झालेला आहे. याच्यामध्ये हे करावं लागेल की आता कालपासनं आमच्या या ड्रायव्हर जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मालक आहेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा महाराष्ट्र लेवलवर बोलणी चालू आहे. याच्यातनं कसं काही तोडगा काढता येईल आणि काय करता येईल, पण अजून तरी काही यश आलेलं नाही. तर सकाळचा आपला थोडासा अनुभव सांगा की म्हणजे आपली पेट्रोल संपले, लोक आपल्या वैतागले, तो अनुभव थोडासा काय होता आणि लोकांनी कसं हँडल करायचं? अनुभव चांगले पण असतात आणि वाईट पण असतात. याच्यामध्ये कोणाला तसं बघायला गेलं तर दोष पण देता येत नाही. मग जसं माझं आता तासाभरपूर्वी बंद करायची वेळ आली की मला माहित होतं आता संपणार आहे आणि आमच्या इथे कसं आपण संपेपर्यंत चालवलं की नंतर मग आम्हाला पंप परत रिस्टार्ट करायला जाम त्रास होतो. त्यामुळे आम्ही साधारण 200-500 लिटर कमी असतात, आम्हाला अंदाज असतो की आता बंद होणार आहे, तर त्याच्या आधीच 2-500 आधी आम्ही बंद करायला सुरुवात करतो. तर बंद करताना जी सुरुवात होते आणि जी लाईन लागलेली असते त्यावेळेस लोकांना समजवणं किंवा हे करणं हे फार जिकिरीचा कारभार होतो. काही लोक समजून जातात पण बरेचसे लोक समजत नाही, कारण त्याला वैयक्तिक त्याचा त्रास असतो, त्यालाही दोष देता येत नाही. पण एक तर एक्सप्लोजिव्ह आयटम आहे, एसेन्शियल आयटम आहे आणि वरनं हे अशी जेव्हा परिस्थिती येते लोकांचे डोकं चालत नाही. मी आम जनतेला एवढीच विनंती करीन, थोडी दुसरी बाजू किंवा त्या लोकांची पण परिस्थिती समजायचा प्रयत्न करा. त्यांना खरोखर गरज आहे त्यांनी काही काढा किंवा ऑल्टरनेट मीन्स काही करता येत असेल तर सध्या 1-2 दिवस हा त्रास लागणार. तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागेल? तुमचा पर्सनल अंदाज काय? माझा पर्सनल अंदाज आहे आजच्या दिवसात तर काही होणं कठीण आहे. आज जरी काही तोडगा निघाला, तोडगा निघून सुद्धा टँकर्स लोडिंग होतील येतील तोपर्यंत रात्र होऊन जाणार. तर आजचा दिवस तर मला वाटत नाही काही मोठं काही निघणार आहे. उद्याचं बघावं लागेल, उद्यापर्यंत शक्यता आहे त्याच्यामध्ये जरा क्लिअरन्स यायची.